अगदी शुभम, असे संपर्कात राहा. पण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया आणि जितेंद्र आव्हाड काही संबोधित करतात. अरे मोदी तेरा खेल, सस्ता बेवड़ा महंगा तेल, अरे वारे मोदी तेरा खेल, सस्ता बेवड़ा महंगा तेल, अरे वारे मोदी तेरा खेल, सस्ता बेवड़ा महंगा तेल, अरे वारे मोदी तेरा खेल, सस्ता बेवड़ा महंगा तेल, अरे वारे मोदी तेरा खेल, सस्ता बेवड़ा महंगा तेल। आपण पाहिलं तर वारे मोदी तेरा खेल, तर घोषणाबाजी सुरू आहे. अनोख्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि घोड्यावर बसून आज ते पक्ष कार्यालयात येत आहेत आणि त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा ताफा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पाहिलं तर मोदी घाटात कोटींचा पोट, जनतेचे गेले खपाटीला पोट, अशा प्रकारचे या पत्रकारांवर लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या बरोबर आहेत. शुभम, विविध घोषणाबाजी केली जाते, अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाड पाहिलं तर मोठ्या सहभागी झालेले आहे. आपण शरद पवार पक्षाचं जे चंदनवाडी येथील कार्यालय आहे त्या ठिकाणी जमलेलं आहे. शेकडोंच्या संख्येने जिल्हाध्यक्ष असतील किंवा जे नगरसेवक निवडून आलेले आहेत महानगरपालिकेमध्ये, ते सर्वच नगरसेवक त्या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जे आहे ते सध्या या कार्यकर्त्यांनी छेडलेलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये देखील आपण पाहिलं तर आक्रमक भूमिका जी आहे नेहमीच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष घेत असताना आमदार जितेंद्र आव्हाड देखील अनेक विषयांना अनुसरून जे आहेत त्यांनी अनेकदा जे आहेत विरोध करताना दिसणार. सरकारच्या विरोधामध्ये असेल तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये असतील. आणि आता अशातच जे इंधनाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, महत्वपूर्ण वक्तव्य आहे आणि त्याचा संपूर्ण मुंबईकरांनी देखील त्याचं लक्ष जे आहे ते वेधलं होतं. अनेक मुंबईकरांनी जे आहे ते इंधनाचा दर कमी करण्याच्या विरोधात जे आहे ती म्हटलं होतं. खरंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तर अनोख्या प्रकारे हे आंदोलन केलंय. घोड्यावर बसून घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांनी हे आंदोलन केलंय. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. शुभम, धन्यवाद दिले.